तर आणखी एक धक्कादायक प्रकार भांडूपमध्ये घडलेला आहे। भांडूपमधील नामांकित शाळेमध्ये विनयभंगाची घटना घडली आहे। लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराकडून 3 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला आहे। आरोपी गोपाल गौडाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर भांडूपमध्ये हा प्रकार घडला आहे। शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराकडून शाळेतील 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार हा उघडकीस आला आहे। यानंतर या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याला पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे। तर भांडूप अत्याचार प्रकरणी चित्रा वाघ या आक्रमक झाल्या। संपूर्ण घटनेची चित्रा वाघ यांनी माहिती घेतलेली आहे। तर भांडूप येथील शाळेमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग केला गेला। या प्रकरणी चित्रा वाघ या आक्रमक झाल्यात आणि त्यांनी संपूर्ण या प्रकरणाची माहिती घेतली आहे। तर चित्रा वाघ यांनी ट्विट केलेलं आहे। काय म्हणतात चित्रा वाघ पाहूयात। भांडूप येथील शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी चित्रा वाघ या आक्रमक झाल्यात। त्यांनी संताप व्यक्त केला। मुलींनी तत्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली। शाळेनं पोलिसांना कळवताच आरोपी पकडला गेलाय। या संदर्भात पोलीस निरीक्षकाची भेट घेतली असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडागळे यांची भेट घेतली। केलेल्या कारवाईची माहिती घेतली आणि 2 सूचना सुद्धा केल्यात असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलंय। सगळ्यांचं शाळेमध्ये कुठल्याही दुरुस्तीची कामं सुट्टीच्या दिवशी करावीत असंही चित्रा वाघ यांनी सल्ला दिलेला आहे। सगळ्याच शाळेमध्ये सगळे सीसीटीव्ही हे सुरू असावेत असंही त्यांनी म्हटलंय। बऱ्याचदा हे दिसून येतं सीसीटीव्ही तर आहेत पण ते नादुरुस्त असतात। प्रत्येक शाळेमध्ये मुलींना गुड टच बॅड टच हे प्रशिक्षण द्यावं। घटनांची पुनरावृत्ती होऊ नये शाळेतील प्रशासनानंही काळजी घेणं अत्यावश्यक आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं।